अजित पवारांची महिला IPS अधिकाऱ्यावर दादागिरी. करमाळ्यातील मुरुम उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांना दादांची तंबी, तर विरोधकांकडून टीकेची झोड. काही निवडणुका कदाचित जानेवारीच्या महिन्यामध्ये होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाष्य. भुजबळ बैठकीतून निघून गेले नव्हते, त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली, तर भुजबळांच्या मनातील शंका दूर करू. भुजबळ नाराजीच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांकडून पूर्णविराम. एका समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही, कोणावर अन्याय सुद्धा होऊ देणार नाही. काही जण जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत असल्याची मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर सडकून टीका. नागपुरातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे. मंत्री अतुल सावे आणि परिणय फुके यांची मध्यस्थी यशस्वी. एका महिन्याच्या आत 12 मागण्यांचे शासन निर्णय सरकार काढणार असल्याची घोषणा. सरकारनं काढलेला GR सगळ्यांना गंडवणारा. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही कळलं नाही. प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल. सरकारमधीलच काही जण फडणवीसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करतायत, संजय राऊतांचा दावा. तर शिंदेंनीच मराठा आंदोलकांना रसद पुरवल्याचा राऊतांचा आरोप. GR बदलण्याचा विनाकारण संभ्रम निर्माण करतात, पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम. मनोज रांगेंचं आरक्षणावरून मोठं विधान. जरांगेंच्या आंदोलनानंतर मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनाला परवानगी देऊ नये, मिलिंद देवरा यांची पत्रातून मागणी. आणि पनवेलमध्ये खुनाच्या आरोपीचा पोलिसांवर कुऱ्हाडीनं हल्ला. 2 पोलीस गंभीर जखमी, तर एका मुलीला ओलीस ठेवल्याची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आलाय. म्हाड्याच्या कुर्डू गावात रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आली होती. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी स्थानिक आणि पोलिसांमध्ये चांगलीच शाब्दिक जुगलबंदी देखील झाली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावून अंजना कृष्णा यांच्या हातात दिला. तर अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना ओळखलं नाही, म्हणून रागावलेल्या अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना खडे बोल सुनावत थेट व्हिडिओ कॉलच केला. तर हा कॉलचा व्हिडिओ आता सध्या व्हायरल होतोय. स्पेशल ऑफिसर ही हमको, हाँ तो हमको उनको मदद करने का ही काम है सर. आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था. डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है. मेरा नाम बताओ उनको सर. वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना. 1 मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा. अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो. सर मुझे कैसे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना. मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो. ठीक है सर. मैं यहाँ से बोल देता हूँ. ठीक है सर. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना. ठीक है सर. इतना आपको डेयरिंग हुआ है क्या सर? मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? सर मुझे पता नहीं है ना सर. मैं सिर्फ यही बोल रही. मैं डिप्टी चीफ मिनिस्टर. सर समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ. ठीक है सर. 944 आपका नंबर दे दो ना.
तर करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी फोन केलेला आहे। दरम्यान या प्रकरणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेने केली आहे। जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी ही मागणी केली। आमची प्रमुख मागणी आहे अजितदादांनी राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राची माफी मागावी, लाडक्या बहिणींची लाडक्या भावांची माफी मागावी आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचं काम करावं ही आमची विनंती आहे। या संदर्भातील अधिकचा तपशील जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। वीरेंद्र, नेमकं काय सगळं प्रकरण आहे? प्रियांका, 2 तीन दिवसापूर्वीचा हा प्रकार आहे। माड्यामधील कुर्डू गावामध्ये अवैध मुरुम उत्खनन चालू होतं, त्यामुळे तिथं पोलीस कारवाई करायला गेले होते। अंजना कृष्णा स्वतः होत्या घटनास्थळी आणि त्यावेळेस ह्या सगळा जो प्रकार आहे तो झालेला आहे। त्यावेळेस जे बाबा जगताप आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी थेट अजित पवार यांना फोन लावला होता आणि त्या फोनच्या वेळेस अंजली कृष्णा यांनी सांगितलं की तुम्ही माझ्याशी डायरेक्टली बोला, कारण मी कसं आयडेंटिफाय करू की तुम्हीच बोलताय, असं त्यांचं जे काय संभाषण झालं त्यातून। मात्र थेट हस्तक्षेप केला उपमुख्यमंत्र्यांनी। त्याच्यानंतर तिथं तलाठ्यांना मारहाण झाली असं सुद्धा सांगण्यात येतंय। वीरेंद्र, मी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया ताई आहेत। ताई, अजित पवारांनी उपाधीक्षक अंजना कृष्णा यांना फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप होतोय, आपली प्रतिक्रिया? मला आताच ते ऐकून अतिशय विचित्र वाटलं की हे राजकारणी आता काय स्तराला जाऊन काय म्हणजे एखाद्या ऑफिसरला धमकवण्याची जर त्यांची हिंमत होत असेल तर मला वाटतं ह्या सगळ्यांना आता पुलअप करण्याची गरज आहे। अजित पवार स्वतःला समजतात काय? म्हणजे पहिलं वाक्य तर माझ्या तोंडून गेलं की यांच्या काकाचं राज्य आहे का, असं ते एखाद्या पोलीस अधिकारी ज्या बाई आहेत त्यांच्यावर असं बोलूच कसं शकतात? धमक्या कोणाला देतात? त्यांनी कारवाई केली, योग्य आहे की नाही आहे ते तुम्ही नंतर ठरवा, पण त्यांना फोनवर बोलणं आणि धमकवणं हे अतिशय चुकीचं आहे असं मला क्लिअरली दिसतंय। पण आता बाकीची माहिती मी घेणार आहे की त्यांनी कुठली कारवाई केली, का केली, आणि जर त्याच्यात दिसलंय की ते अजित पवारांना हवी अशी कारवाई होती आणि म्हणूनच त्यांना राग आला, तर मला वाटतं अजित पवारांना आता खरंच ठीक करण्याची वेळ आलेली आहे। निश्चितच ताई, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्यावर दमदाटी केल्याचा आरोप होतोय। करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना फोनवरून त्यांनी दमदाटी केल्याचा आरोप करण्यात येतोय। स्थानिक आणि पोलिसांमध्ये तिथे शाब्दिक जुगलबंदी झाली। दरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावून दिलाय। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उभाठा पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही क्षुल्लक कारणावरून सरळ अजित पवार यांना फोन केला आणि त्यानंतर झालेलं हे सगळं प्रकरण? नाही, मुळात ते प्रकरण काय होतं आणि त्या कुठल्या संदर्भात ती माणसं समोर दिसतात पोलीस ऑफिसरच्या, याचे तपशील मला माहित नाहीत। पण एक नक्की आहे, ज्या लेडी पोलीस ऑफिसरने जी प्रोसिजर फॉलो केली ती प्रोसिजर अतिशय योग्य आहे। कारण प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना उद्या समजा कदाचित दादांचा आवाज काढून जर कोणी चीट केलं असतं, कोणी फ्रॉड केलं असता, तर त्या बिचारीच्या नोकरीवर गोष्ट आली असती। त्यामुळे एका ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोटोकॉलमध्ये ज्या ज्या गोष्टी फॉलो करणं गरजेच्या आहेत, ज्या ज्या गोष्टीला क्रॉस चेक करणं गरजेचं आहे, कारण उद्या तुम्हीच सगळ्यांनी बातम्या केल्या असत्या की अरे पोलीस ऑफिसरला कोणी दिवसाढवळ्यात चुना लावला। त्यामुळे पोलीस ऑफिसर म्हणून कुठल्याही गोष्टी तपासून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास कसा काय ठेवायचा? त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जी भूमिका घेतली ती अतिशय योग्य आहे। उलट सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी अशा धाडसी पोलीस ऑफिसरचं कौतुक केलं पाहिजे आणि अशा अनेक पोलीस ऑफिसर व्हाव्यात यासाठी प्रोत्साहन सुद्धा दिलं पाहिजे। ताई, ते गुंडगिरी तिथे करायला गेले होते आणि काही असं सगळं प्रकरण घडलंय आणि मग त्यांच्यानंतर त्यांच्याकडून अजित पवार बोललेले आहेत आणि फोनवर त्या व्हिडिओमध्ये देखील ऐकायला येतंय की तुमच्यावर मी कारवाई करेल असं ते म्हणतायत। या संदर्भात काय? नाही, ते तो तर अजून एक वेगळाच मुद्दा आहे। या राज्यामध्ये सध्या जे काही चाललंय त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना किंवा सामान्य माणसांना काही सेच उरलेला नाहीये।
सामान्य माणसांचं, अधिकाऱ्यांचं, प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं काही म्हणणं ऐकायचंच नाही. हम करे सो कायदा, आम्ही सत्तेत आलोय तर बळी तो कानपिळी या न्यायाने आम्ही वाटेल त्या पद्धतीने बोलू शकतो. आणि आमचा मग गुंड जरी असला तरी आम्ही आमच्या गुंडाच्यासाठी फोन करू, पण त्याच ठिकाणी कोणी एखाद्या गरजूने फोन केला तर त्याचा फोन कदाचित रिसिव्ह केला जाणार नाही. ही म्हणजे आता राज्यामधलं सरकार, ज्या सरकारमधला एक मुख्यमंत्री सांगतो की सीएम याने कॉमन मॅन, तर दुसरा डीसीएम सांगतो डीसीएम याने डेडिकेटेड कॉमन मॅन. हे डेडिकेटेड कॉमन मॅन आहेत का हे नुसतीच डॅशिंगगिरी करणारे हे मॅन आहेत? कसले लोक आहेत हे नेमके? त्यामुळे जे लोक गुंडांची भलावण करतात, गुंडांची तरफदारी करतात आणि गुंडांच्या बाजूने बोलत एका ऑफिसरला, ज्या बिचारीने ऑफिसर होण्यासाठी कदाचित 5-7 वर्ष आयुष्याची घालवली आहेत, अभ्यास करून ती ऑफिसर झालीये. बरं, ती तुम्हाला काही अधिकच सांगत नाही, ती हप्ता मागत नाहीये, ती तिची ड्युटी बजावत आहे. आणि ड्युटी बजावत असताना जर तिला अशा पद्धतीने धमकावलं जात असेल तर हे वाईट आहे. आणि अशा पद्धतीने जर उपमुख्यमंत्री वागत असतील, कुंपणच शेत खात असेल तर दाद कुणाकडे न्यायची? निश्चितच ताई, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर पुन्हा एकदा ऐकूयात उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणाले. हाँ, तो हमको उनको मदद करने का ही काम है सर. मिनिस्टर आपके साथ बोल रहा हूँ. मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था. डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है. मेरा नाम बताओ उनको. सर वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना. 1 मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा. अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए. सर मुझे कैसे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना, मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो. ठीक है सर. मैं यहाँ से बोल देता हूँ. ठीक है सर. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना. ठीक है सर. इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? डीसीएम सर मुझे पता नहीं है ना सर. मैं सिर्फ यही बोल रही. मैं डिप्टी चीफ मिनिस्टर. सर समझ रही है वो आप बोल रही है जो नंबर दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ. ठीक है सर. 944. आपका नंबर